राम मंदिरातल्या चोरी प्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक. 5 जुलैपासून राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन. दादरमधल्या हनुमान मंदिरातून आंदोलनाचा श्रीगणेश. भाजपा ऑपरेशन राम मंदिर राबवते का, उद्धव ठाकरेंचा निशाणा. चोरीचे पैसे पक्ष फोडण्यासाठी वापरले जात असल्याचा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार. जुलै महिन्याच्या अखेरीस प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंतर्गत निवडणूक. 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक होणार. राज्यात समान नागरी कायदा आणण्यासाठी सरकारच्या हालचाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समान नागरी कायदा आणण्यासाठी आग्रही. पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार घोषणा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. देवगडच्या मुनंगी इथं अणुऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव. आंबा बागायतदारांचा तीव्र विरोध. समुद्रकिनारी जलसमाधी आंदोलन. राजू शेट्टी, जानकर, विनायक राऊत सहभागी. राज्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना. रत्नागिरीतला वरंद घाट, आंबा घाटासह वेरळ घाटात दरड कोसळली, तर वाई महाबळेश्वर मार्गावर पसरणी घाटात दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईला झोडपलं. अंधेरीतल्या वीरा देसाई रोडवर गुडघाभर पाणी साचलं. पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची तारांबळ. कोल्हापूरमधल्या गडिंग्लज आजरा मार्गावरचा पूल खचला. वाहतूक तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. ठाण्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार. ठाणे बाजारपेठेत पाणी भरल्यानं मोठं नुकसान. बंदरा डेपो, कोपरी, बाराबंगला परिसरात पाणी साचलं. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल. कंत्राटदारासह घटनास्थळी काम करणाऱ्यांवर गुन्हा. पनवेल परिसरात मुसळधार पावसानं झोडपलं. काळुंद्रे ओएनजीसी रेल्वे पुलाखाली पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत. लोणी काळभोरमध्ये 2 वर्षीय चिमुकल्याचा साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष. रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट. रात्रभरापासून पावसानं रायगडला झोडपलं. अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली. महाबळेश्वरमध्ये पावसाची तुफान बॅटिंग. डोंगर आणि दऱ्यांमध्ये दाट धुक्याची चादर. हवामान विभागाकडून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा. लोणावळ्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पर्यटकांचा लाडका भुशी डॅम ओव्हरफ्लो. प्रशासनाकडून सुरक्षा बाळगण्याचं आवाहन. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आज सुनावणी. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठडी आज संपणार. तर सिया केतनच्या पॉलिग्राफ चाचणीसाठी पुणे पोलिसांचा न्यायालयात अर्ज. भोंदू अशोक खरात विरोधात 9 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र. तब्बल 200 ते 300 पानं केवळ डिजिटल पुराव्यांवर आधारित. सीसीटीव्ही फुटेज सर्वात मुख्य पुरावा. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत बिघाड. जंतर मंतरवरचं सीजेपीचं आंदोलन 14व्या दिवशीही सुरू. सोशल मीडियावर किंग कोहलीचा जलवा. मोडला किम कार्दाशियनचा सर्वात मोठा रेकॉर्ड.